राज्यातील 2 मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण कोण असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं। पण मंडळी, भाजपची इच्छा होती की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी, परंतु त्या इच्छेला महाविकास आघाडीने यावेळी चांगलाच सुरुंग लावलाय। एवढंच नाही तर शिंदेच्या एका नेत्याने देखील राहुरीत अपक्ष अर्ज भरून भाजपच्या नेतृत्वाला मोठं आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे। या एका निर्णयामुळे नक्की या एका शिंदेच्या नेत्याने अपक्ष अर्ज भरून शिंदेच्या पक्षाबरोबर बंडखोरी केली आहे की मुद्दाम शिंदेंनी ही बंडखोरी करायला लावली आहे, असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागलाय। कारण काही दिवस जे शिंदे सेना आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरू आहेत, त्या वादाची पार्श्वभूमी या शिंदेच्या नेत्याच्या अर्जामागे आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं। महत्त्वाचं म्हणजे फक्त राहुरीबद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कालच आकाश मोरे यांना बारामतीमधून संधी दिली होती आणि राहुरीमधून काँग्रेस कुणाला संधी देणार ते देखील पाहायचं होतं। कालपर्यंत महाविकास आघाडीमधून काँग्रेस उमेदवार देणार की ठाकरे देणार असा प्रश्न देखील एक उपस्थित होत होता। कारण काँग्रेसकडून वकील अथर्व म्हसे यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे। म्हसे यांनी या संदर्भात बाळासाहेब थोरात यांची देखील भेट घेतली होती। मात्र कट्टर शिवसैनिक असलेले ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मवियाकडचं म्हणजे काँग्रेस आणि दुसरीकडे आहे ठाकरेंची शिवसेना, या मवियाकडचं सगळं चित्र जे आहे ते आज क्लिअर होणार होतं। राष्ट्रवादी शरद पवार गट देखील मवियात आहे, मात्र त्यांनी तर दोन्ही मवियाच्या पक्षांना बाजूला ठेवून त्यांच्याशी कोणतीच चर्चा न करता गोविंद मोकाटेंना संधी दिली असल्याचं म्हटलं जाते। महत्त्वाचं म्हणजे प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्याकडून लढतील की अपक्ष लढतील असा देखील एक प्रश्न होताच। कारण तनपुरे यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी जवळजवळ सोडल्यात जमा केलेली आणि ते भाजपकडून निवडणूक लढवतील अशी एक चर्चा रंगलेली। पण ऐनवेळी भाजपने शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला उमेदवारी घोषित केली आणि तनपुरे यांचा तिथेच पत्ता जो आहे तो भाजपकडून कट झाला। त्यात राष्ट्रवादीच्या कानापर्यंत पोहोचलेलं की तनपुरे भाजपमध्ये जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना ही संधी देणं म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीची राहुरीतली इमेज दावावर लावण्यासारखं झालेलं आणि म्हणूनच त्यांनी अखेर तनपुरे यांचा पत्ता कट करून गोविंद मोकाटेंना संधी दिली असल्याचं म्हटलं जातंय। पण मंडळी, काही माध्यमे असे देखील दावे करतायत की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राहुरीतून लढायचं होतं आणि तनपुरे आणि गोविंद मोकाट या दोघांसाठी 2 AB फॉर्म शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरीत पाठवले होते। जर तनपुरे त्यांची उमेदवारी मागे घेतील तर गोविंद मोकाट यांना संधी दिली जाईल असं एकीकडे म्हटलं गेलं। आता मोकाट यांना संधी मिळाल्यानंतर वाटलं होतं तनपुरे अपक्ष लढतील, पण इकडे देखील भाजपने एक खेळी केली। ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी पोहोचले। या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा देखील घडवून आणली असं देखील एक माहिती माध्यमांमधून मिळते। आता त्यांना नेमकं काय आश्वासन दिले तनपुरे यांना हे त्यांनाच माहिती। एकूण काय तर आता राहुरीच्या पोटनिवडणुकीचा पार धुरळा झालाय। भाजप, काँग्रेस, उभाटा, शिंदेच्या नेत्याची बंडखोरी आणि राष्ट्रवादी शरद पवार देखील या निवडणुकीत उतरल्याने ही निवडणूक अगदी रंजक झाली। यातही काही महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतून झालेली बंडखोरी। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी राहुरीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी मतदारसंघातला आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी शेतकऱ्यांनीच मला उमेदवारीसाठी आग्रह धरला, म्हणून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय असं मोरे यांनी स्पष्ट केलंय। तर युती धर्माबाबत त्यांना विचारलं असता शहरात झालेल्या राहुरी नगर परिषद आणि कारखान्याच्या निवडणुकीवेळी शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून विचारात घेतलं जात नाही, आम्ही देखील त्यांचा का विचार करावा असं उत्तर रवी मोरे यांनी दिले। त्यामुळे बारामतीत जरी महायुतीतून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नसला तरी राहुरीत शिंदेच्या शिवसेनेकडून बंडखोरी झालेली आहे। मात्र जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, शिंदे अगदी हुशार आहेत, ते इकडचा वचपा तिकडे काढू शकतात। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्यावर भाजप अन्याय करतंय, युतीत काम करताना वेगवेगळ्या राजकीय दबावाचा त्यांना सामना करावा लागतोय असं विश्लेषक म्हणतात। त्यामुळे राहुरीची ही बंडखोरी नेमकी शिंदे सेनेसोबत झाली आहे की महायुती सोबत झाली आहे हा प्रश्न आहे।
तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.